शेतकरी मित्रांनो नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो आज आहे 16 सप्टेंबर 2025. आज मार्केटमध्ये काहीसा दिलासा आपल्याला मिळाला आहे. तुम्ही मागचा व्हिडिओ जर पाहिला असेल तर मार्केट खूप खाली होतं, परंतु काही 2-3 दिवसामध्ये मार्केट जे आहे थोडंसं स्थिर झालं. म्हणजे मार्केटमध्ये थोडीशी तेजी निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. तर किती रेट वाढला आहे, किती रुपयांनी वाढला आहे, गठनमध्ये काय बदल झाला आहे आणि रेटमध्ये काय बदल झाला आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा, म्हणजे आलेलं प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पाहायला मिळेल. तर मित्रांनो थोडासा लाईटचा प्रॉब्लेम आहे. मे बी तुम्हाला हा दिसत असेल पूर्ण चार्ट. जर नसेल दिसत तर मी व्यवस्थितरित्या तुम्हाला पूर्ण चार्ट जो आहे हा वाचून दाखवणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि काय सांगतो याच्याकडे नक्की ऐका. तर आता आपल्याकडं दोन प्रकारचे मार्केट आहेत. एक आहे 29 mm रेग्युलर धाग्याचं, दुसरं आहे 30 mm म्हणजेच लांब धाग्याचं. आता दोन्हीही धाग्यांमध्ये 500 ते 600 रुपयांचा बदल असतो. जर तुम्ही आपल्या कापूस वाणांबद्दलच्या माहितीबद्दल जर तुम्ही संपूर्ण माहिती घेतली असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे की 29 mm म्हणजेच मध्यम धागा आणि लांब धागा या दोन्ही धाग्यांचे रेट हे वेगळे असतात. तर काय आहेत, तर आज 16 सप्टेंबर तर 29 mm मध्ये 54,600 रुपये दर झालेला आहे. तुम्ही मागचा व्हिडिओ जर पाहिला असेल तर त्याच्यामध्ये 54,300 रुपये एवढा दर होता. म्हणजे जवळजवळ या 3-4 दिवसामध्ये 300 रुपयांनी मार्केट बऱ्यापैकी उचललं आहे. म्हणजे 100 रुपयांनी वाढ झाली आहे. तर लोकल रेट जो आहे हा 7,200 रुपयापासून 7,800 रुपयापर्यंत असणार आहे. आता याच्यामध्ये दुःखाची बाब ही आहे की आपल्याला जो हमी भाव दिला आहे तो 7,751 रुपये एवढा आहे, तो 29 mm चा. आणि दर किती आहे तर 7,200 रुपयापासून 7,800 रुपयापर्यंत. म्हणजे ऑलरेडी शेतकऱ्यांचा इथं जाणून बुजून तोटा केला जातोय. त्यानंतर 30 mm चा काय रेट आहे तर 30 mm चा 54,600 नसून 55,100 एवढा आहे. म्हणजे 29 mm पेक्षा 500 रुपये दर हा याला जास्त आहे. त्यासोबतच याचा दर किती आहे तर याचा दर आहे 7,800 रुपये ते 8,300 रुपये, परंतु याचा MSP किती आहे तर 8,150 रुपये. म्हणजे इथं सुद्धा दर कमीच आहे. म्हणजे शेतकरी लांब धाग्यामध्ये सुद्धा सध्याही मारला जातोय. अजून तर मार्केटमध्ये कापूस नाही आहे, परंतु जे गठण आयात केलं गेलंय आणि जो स्टॉक शिल्लक आहे त्याच्यावर हे मार्केट आहे. तर मार्केट अजूनही कमीच आहे. म्हणजे जरी याच्यामध्ये काही वाढ झाली असेल तर ही रेग्युलर वाढ आहे, मुळात भावामध्ये अजिबात वाढ झालेली नाही आहे. तर आता इतर राज्यांमध्ये परिस्थिती काय तर थोडक्यात जाणून घेऊयात इतर राज्यांची परिस्थिती आणि त्याच्यावरून समजेल तुम्हाला की कापसाच्या दरामध्ये सुद्धा कसं राजकारण केलं जाते. मध्य प्रदेशमध्ये 54,600 रुपये दर आहे, जो की महाराष्ट्राच्या बरोबर आहे. गुजरातमध्ये डायरेक्टली 55,400 रुपये आहे. म्हणजे 800 रुपये प्रत्येक राज्यांपेक्षा, म्हणजे ज्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त दर आहे त्या राज्यांपेक्षाही 800 रुपये दर गुजरातमध्ये जास्त आहे. पंजाब हरियाणामध्ये 54,600 रुपये आहे. राजस्थानमध्ये 54,400 रुपये आहे. त्यानंतर ओडिशा, तेलंगणा आणि कर्नाटका या 3 राज्यांमध्ये सगळ्यात कमी आहे, तो म्हणजे 53,500 रुपये. म्हणजे आपल्यापेक्षाही 1,100 रुपयांनी दर तिथं कमी आहेत. म्हणजे एवढी वाईट परिस्थिती सध्या काही राज्यांमध्ये आहे. आणि विशेष म्हणजे ज्या ठिकाणी भाजपचा केंद्रबिंदू आहे त्याच ठिकाणी फक्त दर जास्त आहेत, कारण त्या ठिकाणी व्यापारी आणि जिनिंग हे दोन्हीही जास्त आहेत. त्यामुळं रेट तिथं मुळातच जास्त आहेत. बाकी एकंदरीत जर आपण अभ्यास करून जर पाहिलं तर शेतकऱ्यांमध्ये पूर्णपणे मार्केट जे आहे हे क्रॅश करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळं जोपर्यंत रेट कमी आहे तोपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांनी कापूस विक्रीची घाई करू नका, कारण हे पूर्ण राजकारण आहे जे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हळूहळू दर वाढतीलच. रोज अपडेट तुम्हाला हा मिळतच राहील. त्यामुळं व्हिडिओ पूर्ण पाहत चला आणि रोज पाहत चला. धन्यवाद.